मित्रांनो, आज महाराष्ट्रातील हजारो शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आहेत. पण बदलतं हवामान, वाढते खर्च आणि कमी बाजारभाव यामुळे शेतीतून स्थिर उत्पन्न मिळणं कठीण होत चाललं आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. गायपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन यांसारख्या व्यवसायांसाठी लाखोंचं अनुदान देऊन ग्रामीण भागात नवीन उद्योजक तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पारंपरिक शेतीवर पूर्ण अवलंबून राहणं आता धोकादायक ठरत आहे, कारण हवामान बदलामुळे शेतीचं नुकसान वाढत चाललं आहे. म्हणूनच सरकार आता शेतकऱ्यांना पशुपालनासारख्या जोडधंद्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण पशुपालन हा रोज उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. दूध, अंडी, मांस आणि इतर पशुजन्य उत्पादनांमधून दररोज पैसे मिळू शकतात. विकसित महाराष्ट्र 2047च्या उद्दिष्टामध्ये पशुपालनाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे थेट आर्थिक मदत. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% अनुदान दिलं जाणार आहे, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना तब्बल 75% सबसिडी मिळणार आहे. महिलांसाठी 30% आरक्षण आणि दिव्यांगांसाठी 5% विशेष आरक्षण ठेवण्यात आलं आहे. सर्व पैसे डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आता पाहूया 5 दुधाळ गाय किंवा म्हैस पालन प्रकल्प. हा प्रकल्प अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना दररोज स्थिर उत्पन्न मिळवायचं आहे. या प्रकल्पामध्ये 5 दुधाळ जनावरे, 3 वर्षांचा विमा, आधुनिक शेड, मिल्किंग मशीन, फॉगिंग मशीन, खाद्य आणि पाण्याची उपकरणे तसेच 3 किलोवॉट सोलर सिस्टम दिली जाते. या प्रकल्पाची एकूण किंमत जवळपास 11,35,000 रुपये आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय दररोज चांगलं उत्पन्न देऊ शकतो. ग्रामीण भागात जलद वाढणारा आणि मोठ्या प्रमाणात मागणी असलेला व्यवसाय म्हणजे शेळी आणि मेंढीपालन. या प्रकल्पामध्ये 50 माद्या आणि 5 नर शेळ्यांचा किंवा मेंढ्यांचा गट दिला जातो. त्यासोबत 3 वर्षांचा विमा, शेड, कडबाकुट्टी मशीन आणि सोलार सुविधा देखील दिली जाते. या प्रकल्पाची किंमत जवळपास 11 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. शेळीपालनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जलद रिप्रोडक्शन आणि मांसाला कायम असलेली बाजारातील मागणी. आता पाहूया कुक्कुटपालन व्यवसाय. कमी जागेत आणि कमी वेळेत सुरू होणारा हा व्यवसाय ग्रामीण युवकांसाठी मोठी संधी आहे. अंडी उत्पादनासाठी लेयर मॉडेल आणि मांस उत्पादनासाठी ब्रॉयलर मॉडेल यांचा या योजनेमध्ये समावेश आहे. या प्रकल्पामध्ये आधुनिक शेड, ऑटोमेशन, खाद्य व्यवस्था, पाणी पुरवठा आणि सोलर सुविधा दिली जाते. योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय कमी कालावधीत चांगला नफा देऊ शकतो. या योजनेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला व्यवसाय म्हणजे वराहपालन. अनेक लोक अजूनही या व्यवसायाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, पण कमी स्पर्धा आणि वाढती मागणी यामुळे भविष्यात हा व्यवसाय मोठा उद्योग बनू शकतो. या प्रकल्पामध्ये 5 माद्या आणि 1 नर वराह दिला जातो. सोबत विमा आणि आवश्यक उपकरणे दिली जातात. कमी जागेत आणि तुलनेने कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करता येतो. सरकार आता पशुपालन क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानालाही प्रोत्साहन देत आहे. AI आधारित मॉनिटरिंग सिस्टीम, स्मार्ट कॉलर्स, फॉडर मॅनेजमेंट आणि सायलेज मशीन यांसारख्या आधुनिक सुविधा वापरून पारंपरिक पशुपालन आता मॉडर्न ॲग्री बिझनेसमध्ये बदलत आहे. सोलर सिस्टीमचा वापर केल्यामुळे वीज खर्च देखील कमी होतो. आता प्रश्न येतो, तुमच्यासाठी योग्य व्यवसाय कोणता? जर तुम्हाला दररोज उत्पन्न हवं असेल तर दुग्ध व्यवसाय चांगला पर्याय ठरू शकतो. कमी जागेत व्यवसाय हवा असेल तर कुक्कुटपालन फायदेशीर ठरू शकतं. जलद वाढणारा व्यवसाय हवा असेल तर शेळीपालन योग्य ठरू शकतं. आणि कमी स्पर्धेचा व्यवसाय हवा असेल तर वराहपालन मोठी संधी ठरू शकते. या योजनेमध्ये काही लाभार्थ्यांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. महिलांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना, वनहक्कधारकांना, महिला बचत गटांना आणि शिक्षित बेरोजगार युवकांना प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक आणि महिलांसाठी ही मोठी संधी ठरू शकते. अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, UDID प्रमाणपत्र आणि बचत गट सदस्यत्व प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे आधीच तयार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेक वेळा अपूर्ण कागदपत्रांमुळे अर्ज बाद होतात.
अनुदान 2 टप्प्यांमध्ये दिलं जाणार आहे. पहिला हप्ता शेड आणि उपकरणांची कामे पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल. त्यानंतर पशुधन खरेदीनंतर दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केला जाईल. त्यामुळे सर्व प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. या योजनेअंतर्गत अतिरिक्त आर्थिक मदत म्हणून कर्जावरील व्याज सवलत देखील दिली जाणार आहे. योग्य पद्धतीने व्यवसाय चालवणाऱ्या लाभार्थ्यांना 4% व्याज सवलतीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे मोठा प्रकल्प सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. पण मित्रांनो, काही महत्त्वाच्या अटी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर वेळेत शेड बांधणं आणि पशुधन खरेदी करणं बंधनकारक आहे. जर प्रकल्प खर्च सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाला तर अतिरिक्त रक्कम लाभार्थ्यालाच भरावी लागेल. तसेच नियमानुसारच पशुधन खरेदी करावं लागणार आहे. मित्रांनो, ही योजना फक्त सबसिडी मिळवण्याची संधी नाही. ही ग्रामीण भागात स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची मोठी संधी आहे. योग्य नियोजन, योग्य प्रशिक्षण आणि मेहनत असेल तर पशुपालन तुमचं भविष्य बदलू शकतं. आजची शेती आधुनिक पशुपालनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे योग्य व्यवसाय निवडा, तयारी करा आणि या संधीचा नक्की फायदा घ्या.